सण असो वा समारंभ, आता तुमचं सौंदर्य खुलणार अधिक खास. कारण रेणुका माता ज्वेलर्स व ड्रेसेस घेऊन आले तर शुद्धता आणि फॅशनचा अनोखा संगम. आमच्याकडे मिळतील 100% शुद्ध हॉलमार्क प्रमाणित सोने, चणे, चांदीचे आकर्षक दागिने, लग्न सराईसाठी खास डिझाईन्स आणि पारंपरिक दागिन्यांचा अफाट खजिना. इतकेच नाही तर महिलांसाठी खास डिझायनर ड्रेसेस, साड्या आणि लेटेस्ट फॅशनचे रेडीमेड कपडे एकाच छताखाली, दागिनेही आणि फॅशनेबल कपडेही. आमचा पत्ता रेणुका माता ज्वेलर्स ड्रेसेस, वशी कुरप रोड, कुरप, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या रेणुका माता ज्वेलर्स व ड्रेसेस. विश्वासार्हता आणि परंपरेचे दुसरे नाव. आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास. येलूरच्या स्वामी समर्थ संघाचा कुरळपच्या मैदानावर ऐतिहासिक विजय. दीपक खोत यांच्या बॅटमधून धावांचा पाऊस. शेवटच्या 5 चेंडूंनी फिरवला सामन्याचा निकाल. मैदानात वाढलेली धडधड, प्रेक्षकांच्या उंचावलेल्या नजरा आणि विजयासाठी शेवटच्या 5 चेंडूत हवे असलेले अशक्यप्राय लक्ष्य. कुरप पोलीस ग्राउंडवर खेळवल्या गेलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात श्री स्वामी समर्थ संघ येलूरने हार मानलेल्या स्थितीतून विजय खेचून आणला. बिल्डर दीपक खोत यांच्या झंझावाती फलंदाजीने SP लायन्स कुरळपच्या तोंडचा घास हिरवला आणि येलूरच्या संघाने 15,000 रोख व मानाच्या चषकावर आपले नाव कोरले. प्रथम फलंदाजी करताना SP लायन्स कुरळप संघाने निर्धारित 5 षटकात 78 धावांचे डोंगरासारखे आव्हान उभे केले होते. या धावांचा पाठलाग करताना येलूरच्या संघाला चांगलाच घाम फुटला. उत्कृष्ट खेळाडू पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील यांची बॅट तळपत असतानाच ते झेलबाद झाले आणि संपूर्ण मैदानात शांतता पसरली. राहुल पॅव्हेलियनमध्ये परतल्याने SP लायन्सच्या गोटात विजयाचा विश्वास संचारला होता. सामना पूर्णपणे हाताबाहेर गेला असताना दीपक खोत मैदानात उतरले. शेवटच्या 5 चेंडूमध्ये त्यांनी चौकार आणि षटकारांची अशी काही आतिषबाजी केली की बघणारे अवाक झाले. गमावलेली मॅच शेवटच्या चेंडूवर विजयात बदलताच प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. खेळाडूंनी दीपक खोत यांना खांद्यावर उचलून घेत त्यांना बाहेर आणले. या सामन्याने क्रिकेट शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. आजची तरुण पिढी मोबाईल गेम्स आणि व्यसनांच्या विळख्यात अडकत असताना त्यांना मैदानी खेळांकडे वळवण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी एक स्तुत्य पाऊल उचलले. सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. 21 गावातील 125 तरुणांनी या शिस्तबद्ध स्पर्धेत सहभाग नोंदवला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यामध्ये श्री स्वामी समर्थ येलूर संघाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना 15,000 रोख व चषक, द्वितीय क्रमांक SP लायन्स कुरळप 10,000 रुपये व चषक, तृतीय क्रमांक सिद्धिविनायक 11 शेखरवाडी यांना 7,000 रुपये रोख व चषक, चतुर्थ क्रमांक आकाश टायगर चिकुर्डे 5,000 रुपये व चषक. ईश्वरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तर मॅन ऑफ द सिरीज विशाल तोडकर, बेस्ट बॉलर दीपक खोत तर मॅच विनर राहुल पाटील ठरले. यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या भव्य सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील, रणधीर नाईक, जयराज पाटील, माजी पंचायत समिती सदस्य राजन महाडिक, तुकाराम खटावकर, डॉक्टर सचिन पाटील, पैलवान अशोक पाटील यांच्यासह परिसरातील सरपंच आणि पोलीस पाटील उपस्थित होते. पोलिसांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तरुणांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा आणि ग्रामीण भागात शांतता टिकून राहावी हाच या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. तरुणांचा प्रतिसाद पाहून आमचा उत्साह द्विगुणित झाला असल्याचे कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी सांगितले. तर माझा मुलगा यश कुटुंबात आल्यापासून मी यशाच्या शिखरावर असून आज मॅच पाहण्यासाठी यश उपस्थित असल्यानेच मी हा खेळ यशस्वी करू शकलो, अशी दीपक यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. एवढा कॉन्फिडन्स कुठून आलेला होता? काय लिंबू वगैरे घेऊन आलाय काय? छोटा लिंबू म्हणजे माझा तो पुतण्या आणि हा माझा मोठा मुलगा यश. का यश आणल्यामुळे माझ्या पाठीमागे यशच लागलेला आहे. आणि जेव्हापासून हा आलाय आमच्या घरी तेव्हापासून मी यशातच आहे. आणि माझी टीम आणि माझे जे मित्रवर्ग आहेत त्यांचा खूप मोठा सपोर्ट असतो मला. आणि मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मी इंजिनिअरिंग बाहेर पडलोय. आणि आत्ता आणि मला थोडं पेन व्हायला आलोय बॅगला, कारण माझी सायटिकनच दबली होती. मी 2-3 महिने मी बॅग हातामध्ये घेतली नव्हती.
आणि आता ह्या टुर्नामेंटलाच राहुल सरांचा मला फोन आला की तुम्हाला एक टीमचं मालक व्हायचं आहे आणि त्याने आग्रह केला आणि त्यांचा आग्रह आम्ही मोडू शकत नाही. त्यामुळे मी टीममध्ये पण राहिलो आणि खेळलो सुद्धा माझ्या टीमसाठी. राहुल पाटील सर आणि अमित सर सुद्धा चांगले आणि आमचे मित्र निलेश असतील किंवा आमची सगळी टीम अमित असतील त्यांनी चांगली खेळ केली. पहिल्या 2-3 मॅचला अमितनं सुद्धा मॅन ऑफ द मॅच घेऊन 1 हँड मॅच त्याने काढली होती आणि चांगली खेळी झाली आमची पण. आणि कॉन्फिडन्स होता आम्हाला की मारू मॅच आम्ही. कितीही मोठं टार्गेट जरी असलं तरी मी राहुल पाटील सरांना म्हटलं होतो 1-2 बॉल झाले का मग टाकून मारणार म्हणजे मारणारच. आणि तो मी शब्द पाळला, राहुल सरांना माहिती आहे. आणि तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आणि सर धन्यवाद आम्हाला ही स्पर्धा उपलब्ध करून दिली.